20 रुपये होती. एकदम जबरदस्त मरण आहे पण याच्या नशिबात. नदीत मरल पण कोमात आहे, त्यामुळे हे कळणार नाही की हे मरतय. एकदम स्मूथली जीव जाणार बरं का हिरो. नीरजस, नीरजस, हॅलो, हा बोला. बोला काय बोला, झालं का काम? अहो तुम्ही काम करून द्याल तर काम होईल ना. सारखा फोन केला तर काम कधी करू? अरे तू काम करतोयस की नाही हे आम्हाला कसं कळणार, म्हणून 10 वेळा फोन करते. हा तुमचं काम होतं झालं, टेन्शन नका घेऊ. अहो जग्गूला काम दिलंय ना, मग टेन्शन नॉट. अहो शब्द आहे आपला. ए जास्ती फुशार का मानू नकोस हं? लवकर काम कर, वेळ कमी आहे. ज्यावेळेस जर माती खाल्लीस ना तर महागात पडेल ना. हा टेन्शन नका घेऊ, फोन ठेवा, काम करू द्या मला. दादा प्लीज लवकर चला. दादा चला लवकर प्लीज. सोडतच नाही आजीला. चला आता आणखी प्रयत्न करावे लागणार नाही. सगळं कसं माझ्या मनासारखं होणार. या बिराजदारांचा वारसदार म्हणून माझं नाव लागणार, राजवीर बिराजदार. आई, अगं काय झालं?
तुझं तोंड का पडलंय? अरे असं झालंय तर तोंड पडणारच ना. हो त्याचं नव्हतं झालं रे. सगळं संपलं का क्षणात. आई, अगं आपला प्लॅन फसला की काय? हसवीर, तू किती निर्दयी आहेस रे. ह्या घराचा वारसदार गेलाय, तुझा भाऊ विराजच गेलाय आणि तुला प्लॅन सापडलाय. त्या जग्गूनी त्याला संपवलं रे, कायमच संपवलं. माझा लाडका पुतण्या गेला रे. आता कसं होणार आपलं. काही तू विराजच गेलाय याचं तुला खरंच दुःख होतंय? होणारच ना. माझा लाडका पुतणा होता रे. हे? काही तुला नेमकं काय होतंय? अरे मी रडायची प्रॅक्टिस करते. आता आपल्याला असंच तोंड पाडून राहावं लागणार ना. खरंय. आता मग मला पण प्रॅक्टिस करावी लागेल नाही का? पण त्या विराजसची कधी एकदा डेड बॉडी बघतोय ना, असं झालंय मग. बॉडी आली वाटतं. चल बघूया. विराजस, आता ठीक आहे का हा? हो हो ठीक आहे आता. राधा, एक काम करूया, आपण विराजसला घरात घेऊन जाऊया. हो हो हा ये चल. तुम्ही विराजसला आत घेऊन जा, मी आलेच. तू आता कुठे चाललीस? काका, जग्गू आपला पाठलाग करायची शक्यता काही नाकारता येणार नाहीये. मी आलेच, तुम्ही याला घेऊन जा. ठीक आहे, ठीक आहे. दे त्याला माझ्याकडे दे. हॅलो, काय? बर ठीक आहे. काय झालं? अगं आई, प्लॅन फसला आपला. त्या जग्गूचा फोन आला होता. त्या राधाने त्या जग्गूला फसवलं आणि त्या विराजसला त्या जग्गूच्या तावडीतून वाचवून घेऊन आली.